ज्ञाना, हे काय करतोय? आणि हे कोण आहे? मावशी, ही काळी सावली आहे. म्हणजे आणि हे आपल्याला ठाऊक नव्हतं असा यांचा समज आहे. म्हणजे आम्ही आळंदीहून निघाल्यापासून आपण आमच्या मागावर आहात हे मला ठाऊक होतं. मी ते केवळ कोणाला सांगितलं नाही. का? तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून. तुम्ही केवळ विसोबा शास्त्रींनी नेमून दिलेलं कार्य करत होतात. म्हणजे तुम्हाला तवापासून? हो, माहिती आहे आम्हाला. तुम्ही आमच्या मार्गात अनेक विघ्न आणायचा यत्न केलात. अनेकांचे कान भरलेत, हो ना? सुरुवातीला केवळ कान भरण्यापुरत्या मर्यादित असणाऱ्या तुमच्या खेळा नंतर अधिकाधिक भीषण आणि क्रूर होत गेले. ज्ञानादादाच्या पुण्याईने मिळवलेलं शुद्धीपत्र चोरण्याचा तुम्ही प्रयत्न केला. आमच्या बाबांचं रावळासारखं असलेलं घर उद्ध्वस्त केलं. एकदा काही माणसे धाडून आम्हाला जीवे मारण्याचाही यत्न केला. एवढंच नाही तर सोपान दादा, भोजलिंग काका, कावेरी मावशी आणि सावित्री महिला सुद्धा फसवून नेले. म्हणजे त्या जागी तू होता होय मुर्द्या? हो मावशी, यांची अघोरी कृत्य वाढतच चालली होती आणि परिसीमा तेव्हा गाठली गेली जेव्हा यांनी आम्हाला मारण्याचा यत्न केला. आणि तोही एकदा नाही तर दोनदा. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा ज्ञानादादाने आजपर्यंत आम्हाला काहीही सांगितलेलं नाही. अरे पण ज्ञाना, का? अरे तू आम्हाला हे सांगितलं असतंस तर ह्या नराधामाला मी असं सोडलं नसतं. म्हणूनच मी सांगितलं नाही काका. काय? तुम्ही तुमचं कर्म करत होतात आणि आम्ही आमचं. तुम्ही आमच्या कर्मात अडथळा आणला म्हणून आम्ही तुमच्या कर्मात अडथळा का आणू? तुम्हालाही भूक आहे, पोट आहे, माता पित्यांची चिंता आहे. म्हणूनच विसोबा शास्त्रींकडून मोल मिळावं म्हणून तुम्ही हे करत होतात. दादा, सारी सोंग आणता येतात पण सुखाचं सोंग आणता येत नाही. आत्ता ह्या क्षणी सुद्धा जर आम्हाला मारून तुम्ही सुखी होणार असाल, तुमच्या कुटुंबाचं आणि तुमच्या मात्या पित्याचं कल्याण होणार असेल तर आम्ही मरायलाही सिद्ध आहोत. मुक्ते, दादा, हे घ्या शस्त्र. ज्ञाना, आमचा देह कुणाच्या तरी भल्यासाठी कामी आला असं मानून आनंदानं प्राण सोडू आम्ही. आणि स्वर्गलोकी वडिलांची भेट झाल्यावर त्यांना सांगू की तुम्ही शिकवलेला माणूस धर्म पुरेपूर निभावण्याचा यत्न केला आम्ही. आणि त्याआधी एक महत्वाचं कार्य.
दादा, हे घ्या शुद्धीपत्र आणि विसोबा शास्त्रींना नेऊन द्या. त्यांना सांगा आमची हत्या करून तुम्ही हे हस्तगत केलं. ते तुमचं अपार कौतुक करतील आणि तुमचं आयुष्यभराचं कल्याण होईल. तर उचला हे शस्त्र आणि घ्या आमचे प्राण. ज्ञाना, दादा, मी चुकलो. क्षमा करा वाचला, क्षमा करा. तुमची जागा इथे नाही. इथे. लेकरा, आज पतूर मी तुम्हाला लई त्रास दिला, पण माझ्यासारख्या फाटक्या माणसासाठी तुम्ही मारायला तयार झालात. अरे नाही रे, एवढी पात्रता नाही माझ्यासारख्या फाटक्या माणसाची. गरज नाही. हे काही नाही, मी चुकलो आहे. मला शासन व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे, शासन व्हायलाच पाहिजे. दादा, या विश्वात असं कोणतंच पाप नाही ज्याचं क्षालन होऊ शकत नाही. आपल्या नावे पापाच्या अनंत राशी जरी असल्या तरी त्या हरिनामाच्या उच्चारणाने सारी पाप क्षणार्धात लयास जातात. तृण जसं अग्नीमध्ये समरस होऊन जातं, तशीच या हरिनामाची लीला आहे. धन्य झालो मी, धन्य झालो. आज ज्या पायावर डोसकं ठेवावं ते पाय सापडलं मला. खरंच धन्य झालो म्या. दादा,
माझी क्षमा नका मागू. मी आणि माझे भावंड काही वेगळे नाही. त्यापेक्षा आपलं सारं जीवन हे त्या हरीच्या सेवेत व्यतीत करा. आपल्याला जीवनाचा परमोच्च आनंद मिळेल. कावेरीताई, आजपासून मी लय पाप केली आहेत. जमल्यास मला क्षमा करा. काका, आपल्याला ज्ञानानिवृत्तीने क्षमा केली आहे. आम्ही क्षमा करणारे कोण? आपल्याला आपल्या कृत्यांचा पश्चाताप झालाय यातच आनंद आहे. दादा, हे शुद्धीपत्र तुम्ही घेऊन जा. जे मिळवण्यासाठी तुम्ही इतके श्रम घेतलेत ते वृथा जाऊ नयेत अशी इच्छा आहे. लेकरा, हे शुद्धीपत्रक तुला तुझ्या दिव्यत्वामुळे मिळाले. हे शुद्धीपत्रक चोरण्यासाठी मी जेवढे श्रम केलेत ना, त्यापेक्षा लई जास्त श्रम ते तू मिळवण्यासाठी केले आहेत. माझ्यासारख्या पापी माणसाला ते देऊन मला आणखी लाजवू नकोस रे. सुखात राहा, आनंदात राहा. देव तुमचं भलं करो आणि तुमच्या हातून ईश्वराचं भलं होऊ दे. येतो म्या. जीभ काढा बाहेर. यांना अवचित खूप ताप भरला आणि अंगही पिवळं पडू लागलंय. काही खाल्लं का त्यांनी? त्यांना इच्छा नव्हती, परंतु मीच खायला लावलं आणि तेही उलटून बाहेर पडलं. परमेश्वरा, इतका जोर, चटका बसतोय अक्षरशः. हा एवढा ज्वर नव्हता वैद्यबुवा याआधी, आत्ताच वाढलाय. यांना काय झालंय वैद्यबुवा? अवचित विस्तवावर हात ठेवावा इतका ज्वर? घटिका भरापूर्वी तर सारं काही ठीक होतं आणि हे
हे सगळं कशामुळे? खरं सांगायचं तर आत्ता काहीच सांगता येणार नाही. म्हणजे काहीच उपाय नाही का या व्याधीवर? ठोस उपाय आहे की नाही ठाऊक नाही. आपल्याला प्रयोग करतच पुढे जावं लागेल. मी चाटण देतो, त्यांना दिवसातून 3 प्रहरी देत राहावं लागेल. त्यांना विश्रांती मिळाली की मग बघू. आपली परिस्थिती मी समजू शकतो. आपलं धैर्य खचू देऊ नका. मी पाहतो आयुर्वेदाचे काही ग्रंथ चालतो, त्यानंतरच आपल्याला ठोस रोगनिदान करता येईल. कारण काय वैद्य बुवा? काही नाही, हे चाटण त्यांना देत राहा, बाकी सर्व त्याच्या हाती. वैद्य काका, हो बाबांना लवकर बरं वाटेल असं काहीतरी करा ना. हो हो, नक्की करू आपण. सदानंद पंत, आता विश्रांती घ्यायला हवी. त्या ज्या सांगतील ते ऐकायला हवं, तरच प्रकृती सुधारेल. वैद्यबुवा, मनी एक इच्छा आहे. बोला. एकदा आळंदीच्या श्री ज्ञानेश्वरांचं दर्शन घ्यायचंय. प्रकृती सुधारली की नक्की घ्या. आता या अवस्थेत घराबाहेर पडणं इष्ट होणार नाही. त्याने प्रकृती अधिक खालावू शकते. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, तो जे करेल ते इष्टच असेल. काळजी घ्या. येतो मी. काय रे ज्ञाना, हे काय करतोय? एकीकडे एवढी मोठी मोठी निरूपणं करतोय आणि हे हित पर्वतावरून थेट पायथ्याला उतरल्यावाने हस्ताक्षर काय गिरवतोय? मावशी, अगं पर्वत जरी पार केला तरी नवी सुरुवात ही पुन्हा पायथ्यापासूनच करावी लागते ना. काही माणसांची भेट आणि त्यांचे गुण पुन्हा आपल्याला आपल्या मुळाशी घेऊन जातात. सदानंद बुवांचं सुंदर भाळी कुंकू रेखावं असं हस्ताक्षर डोळ्यासमोरून जातच नाहीये. माझंही हस्ताक्षर सदानंद बुवांसारखं सुंदर असतं तर. अरे असं काय म्हणतोय? तुम्हा चौघा भावंडांचं हस्ताक्षर बी त्यांच्या वाणीच सुंदर आहे बघ. नाही मावशी, त्यांच्या हस्ताक्षराशी तुलना करणं योग्य ठरणार नाही. त्यांचं हस्ताक्षर केवळ सुंदर आणि वळणदारच नाही, तर ते बोलकंय. त्या अक्षराकडे पाहिलं की असं वाटतं की ती आपल्याशी हितगुज करतील. आणि हे फार अलौकिक आहे. त्यांची भेट झाली की माझ्या हस्ताक्षराचा सराव करून घ्या, अशी मी त्यांना विनंती करणार आहे. ज्ञाना, तुझी ही ओढ आणि शिक्षणाची आसच तुला मार्ग दाखवेल बघ. आणि त्या विधात्याची तशी इच्छा असेल तर तसंच घडेल.